उद्देशाने आलोय. म्हणजे तुला स्वतःला, म्हणजे आता तर फॉर्मली एकत्र आलात, पण तुला हे सगळं होण्याच्या आधी असं कधी वाटत होतं की आपण एकत्र आलो तर जास्त, ज्या कारणासाठी तू राजकारणात आलास त्याला त्याची मदत होईल, आपण एकत्र यायला पाहिजे, दोन्ही पक्षांचे विचार शेवटी एकच आहेत तर आपण एकत्र आलं पाहिजे, असं कधी वाटत होतं? पण प्रयत्न पण झाले ना तसे. पण मी बोललो तसं, प्रत्येक गोष्टीला एक वेळ असतो, एक काळ असतो, एक नशीब असतं, तेव्हाच त्या गोष्टी घडतात. अच्छा. आता पण मला जेव्हा विचारलं गेलं युती व्हायच्या आधी की दोन्ही भाऊ एकत्र येऊ शकतात का, माझं उत्तर सिंपल होतं की दोन्ही भावांकडे एकमेकांचा फोन नंबर आहे, ते फोन करू शकतात. आता ते एकत्र येण्यासाठी सरकारने हिंदी सक्ती करावी लागली. मग कुठेतरी हे दोघं भाऊ चुकचुकले आणि मला वाटतं की तो एक ट्रिगर पॉईंट होता की मुंबईला वाचवायला पाहिजे, काहीतरी चुकीचं घडतंय. पण असं तर नाहीये की यांनी एकत्र यावी यासाठीच तो हिंदी सक्तीचा निर्णय झाला होता. हे मला माहित नाही, मे बी ज्यांनी केली त्यांना विचारायला पाहिजे, पण ही हिंदी सक्तीची गरज नव्हती. पण म्हणजे आता मगाशी तू म्हणालास की जर तुझे वडील राज ठाकरे नसते तर तू कदाचित आला नसतास, पण हे जे ठाकरे कुटुंब, ठाकरे ब्रँड, ठाकरेंची मुलं, म्हणजे जणू युवराज वगैरे हे जे सगळं मिळतं, तर त्याच्याकडे तू कसं बघतो? त्यांना आनंदच होत असेल की आपल्याला इतका सहज ऍक्सेप्टन्स मिळताना. पण आता मी काय बंगल्यात राहताना पण, गाड्या असताना पण मला वाटतं की मराठी माणसाचं पण चांगलं झालं पाहिजे, की जो मराठी माणूस मी लहानपणापासून बघत आलो किंवा मी शाळेत जायचो, कॉलेजमध्ये, पण आता जो तुम्ही बाहेर पडलात तर एक कुठचाही माणूस तुम्हाला रस्त्यावर असा हिरमुसलेलाच दिसणार. ती जी स्माईल होती, एक जी मी लहानपणी होती, जी तुम्ही लहानपणी असताना अजून असेल, की एक समाधान होतं या शहरांमध्ये राहण्याचं, हे राज्यामध्ये राहण्याचं, ते कुठेतरी गेलंय. हे सगळे सुविधा असताना पण मला वाटतं की मी त्यांना पण त्या सुविधा दिल्या पाहिजेत. तर काय वाईट आहे त्याच्यात? नाही, मला असं वाटतं की तुमच्याकडे कुठचाही माणूस नेहरू जॅकेट घालून तुम्ही निवडून देता त्याला, कारण तुम्हाला आता फॉर एक्झाम्पल आमच्याकडे सगळं आहे आणि आम्ही समजा हुडी बिडी घालून आलो तर लोकांना वाईट वाटतं, अरे हे युवराज आहेत, हे प्रिव्हिलेज आहेत. मग आता जो स्कॅम झाला आणि मग ते लगेच त्याला क्लीन चिट मिळाली. किती हजार कोटीचा होता तो? किती हजार कोटीचा होता तो? 1600 कोटीचे. हे पैसे कुठून आले? हे कोणाचे आहेत बरं? आम्ही जे कमवले ते आमच्या व्यवसायाने कमवले, आमची सत्ता पण नव्हती. नाशिकमध्ये जेव्हा सत्ता होती तेव्हा शून्य भ्रष्टाचाराचे आरोप झाले. हे आम्ही आमच्या मेहनतीवर कमवलं. हे जे पैसे येतात हे कुठून येतात? प्रॉब्लेम असा आहे की ते तुमच्यासमोर कुर्ता घालून येतात, म्हणून तुम्हाला वाटतं अरे अरे किती गरीब आहे रे. पण तू एन्जॉय करतो हे ठाकरे असणं? ऑफकोर्स. नाही, पण त्याच्यामुळं म्हणून मी स्वतःला नशीबवान पण मानतो की मी ह्या घराण्यात आलो, कारण केवढी मोठी लेगेसी आहे. तुझ्या म्हणजे आता असं आहे की आता तुझ्यासाठी तर असं की आजोबा, खरं तर पणजोबा, आजोबा आणि वडील असे तीन, तर तुला सगळ्यात जास्त म्हणजे काय प्रभाव कोणाचा आहे तुझ्यावर? प्रभाव नाही वडिलांचा. अच्छा. आणि आजोबांशी तुझं किती इंटरॅक्शन होतं? खूप कमी झालं, कारण मी लहानपणी त्यांच्या घरी जायचो आणि म्हणजे ते खूप पॉलिटिकल नव्हतं कधीच. म्हणजे माझे आज्या काय आहेत ते मला खूप लेट कळायला लागलं. तुला मीनाताई आठवतात? हो ऑफकोर्स. पण खूप अगेन मी 3-4 वर्षाचा होतो जेव्हा ते केले, पण आठवतात. आणि आज्या मला खूप वेळा मी मातोश्रीवर जायचो, ते मला ब्रुसली म्हणून बोलायचे, कारण डोळे जरा असे होते. सो ते मला अरे आला ब्रुसली, आणि खूप असं मला खूप आवडायचं. पण मला आज्याकडे जायला मला खूप आवडायचं. मी आदित्यकडे पण खूप असायचो लहानपणी. मी असं बोललो, मी फर्स्ट माझी बॅटमॅनची फिल्म त्याच्याकडे बघितली, आम्ही खूप एकत्र असायचो. पण मग दोन पक्ष वेगळे झाल्यानंतर ते कायम राहिलं का तेही बंद झालं? नाही, सगळं बंद झालं ना. त्या दिवशी तुम्ही शिवसेना भवन